क्वेश्चन नंबर 56 आहे हा. पहा, ॲज आय हॅव सेड, तुम्हाला पुन्हा कलम 243 वरती प्रश्न आलेले आहेत. जोड्या लावाचा प्रश्न काय काय आहेत पहा, आपण पाहून घेऊया. ग्रामसभा याची तरतूद कुठल्या कलमामध्ये आहे, त्यानंतर राखीव जागांबद्दल कुठं सांगितलेलं आहे, आपण जोड्या लावून घेऊयात. जसं की ग्रामसभा हे कलम 243A मध्ये आहे. इथं खाली दिले, हे पहा 243A ग्रामसभा. त्यानंतर राखीव जागा आणि आरक्षण तरतुदी रिझर्व्ड सीट्स 243D, हे पहा 243D जागांचे आरक्षण. त्यानंतर पंचायतींच्या निवडणुका हे 243K मध्ये पहा, 1 पेजर नोट्स 243K पंचायतींच्या निवडणुका. ओके. आणि लास्ट होतं आपलं काय, सदस्यांच्या अपात्रते संदर्भात. हा सेम तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन मध्ये पण आपण पाहिलं. ओके, सदस्यांच्या अपात्रते संदर्भात तुम्हाला होतं इथं 243F मध्ये तुमचं आन्सर आलं असतं 3, 4, 1, 2. ओके. आता इथे प्रश्न सॉल्व्ह करण्याची जी टेक्निक आहे ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती ऑलरेडी झालेली आहे की तुम्ही कसं एलिमिनेशन करू शकला असता. पण मी इथं तुम्हाला सांगते की कसं तुम्ही आपल्या माइंडमॅपच्या मदतीनं याचा अभ्यास करू शकला असतात. पहा, इथं या एका पेजमध्ये पंचायती राजमधील सर्व कलम 243A पासून ते 243O पर्यंत सर्व कलम इथं दिलेले आहेत. त्यासोबतच ॲडिशनल इन्फॉर्मेशन पहा की पंचायती राज स्वीकारणाऱ्या पहिल्या 10 राज्यांची सुद्धा तुम्हाला इथं नावं दिलेली आहे, जी की अगेन एक एक्सपेक्टेड क्वेश्चन असू शकतं, कारण की पंचायती राज आणि नगरपालिका हा फेमस आणि फेवरेट टॉपिक आहे आयोगाचा.